हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अमुश यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमुश यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते की तुम्ही सर्व मजेत असणार आणि मजेतच असलं पाहिजे, हे आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, जवळपास 1 महिन्याचा गॅप झाला आणि आपले बरेच व्हिडिओ पेंडिंग आहे. आणि सध्या तुम्हाला माहिती आहे, मी शॉर्ट्स व्हिडिओवर बऱ्याच तुम्हाला गोष्टीची अपडेट दिलेली आहे. बघा, असं बाळ माझं असलं ना तर मला काहीच व्हिडिओ बघा मस्ती वगैरे किती त्याच्यामुळे ना मला काहीच असं बाळ, घर, रोजचे शॉर्ट्स व्हिडिओ, परत आपले बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे ना लॉंग व्हिडिओला जवळपास 1 महिना गेला. आपले बरेच गोष्टी पेंडिंग आहे. तर चला, तर सारखं वीर नको ना बबड्या, तर सारखं असं वाटत होतं की कसं सुरुवात करू, काय बोलू, कारण की 1 महिन्याचा गॅप गेलाय ना. अरे बाळा गप ना जरा 2 मिनिटं. व्हिडिओ चालू केले नाही अशी मस्ती असते, त्याच्यामुळे ना मग जमत नाही काय बोलायचं, सगळं मग विसरून जायला होतं. तर मंडळी, तुम्ही पाहिलंच असेल, व्हिडिओ शूट करायला घेतलं ना तर आमच्या वीरची अशी मध्ये मध्ये लुडबुड चालू असते. त्याच्यामुळे ना मग व्हिडिओ एडिटिंग करणं असो किंवा मग ते असं व्हॉइस ओव्हर असो किंवा मग व्हिडिओची डायरेक्टली शूटिंग असो, काही असो ना, मग करायला ना खूप अवघड पडतं. कारण की माइंडमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायच्या, पण मग असा गोंधळ आजूबाजूला असला ना तर काय बोलायचं ना ते सगळं विसरून जातं. तर मला हे सांगायचं की बरेच दिवस झाले गॅप झाला होता, तर आता आज पुन्हा नव्याने सुरुवात करते. तर तुम्ही सगळ्यांनी मला शॉर्ट्स व्हिडिओला भरपूर प्रेम दिलं. जवळपास ना 3 ते 3.5 लाख लोकांनी आपल्या व्हिडिओला प्रेम दिलेलं आहे. खरंच खूप छान वाटलं. तर बऱ्याच जणांनी मला विचारलं की तुम्ही जे पत्र्याचं काम, ग्रिलचं काम केलं ना, त्या कामाला किती खर्च आला, काय झालं, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत नक्की. पण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असंच माझ्या व्हिडिओला प्रेम देत जा. हळूहळू पुन्हा मी माझे नवीन जे काही व्हिडिओ मी शूट केलेले आहेत ना, सगळे तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. कारण की हा माझा आता बऱ्याच दिवसानंतरचा गॅप झाला, तर फर्स्ट व्हिडिओ आहे लॉंग व्हिडिओ मधला. तर या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या आणि सगळे दिल के जज्बात तू है तू बसी. नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ अपलोड झाला नव्हता, पण आजचा व्हिडिओ ना आमच्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे. कारण घरातलं एक छोटंसं पण खूप महत्त्वाचं काम अखेर पूर्ण झालं आहे. आणि मंडळी, तुम्हाला आठवत असेल तर मी सांगितलं होतं की या कामाचा पूर्ण व्हिडिओ मी 2 ते 3 दिवसामध्ये घेऊन येईल, पण खरं सांगू तसं जमलं नाही. आता व्हिडिओच्या इंट्रोलाच तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा मी मोबाईल हातामध्ये घेतला आणि इंट्रो द्यायला चालू केलं, तसं आमच्या वीरची मध्ये मध्ये लुडबुड चालू झाली. आणि मला ना बऱ्याच गोष्टी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायच्या असतात, पण वीरची जी काही मस्ती असते ना, त्यामुळे मग अशा वेळी असं वाटतं की आज नको उद्या करू, आणि असं करता करताना बरेच दिवस निघून जातात आणि व्हिडिओ यायला माझा जरासा उशीर होतो. कारण आमचा वीर आहे ना, भरपूर व्हिडिओ एडिटिंग असो किंवा मी हातामध्ये मोबाईल घेतला त्या टायमाला भरपूर मला त्रास देत असतो. आता तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या टोल्डर बेबी मॉम असेल ना, तुम्ही नक्कीच मला समजून घेणार. कारण शॉर्ट्स व्हिडिओ बनवणं, घरातले कामं, वीरला सांभाळणं, त्याचबरोबर लॉंग व्हिडिओची एडिटिंग, हे सगळं एकाच वेळी मॅनेज करणं जरा ना अवघडच जाते. शॉर्ट व्हिडिओची एडिटिंग पटकन होते, पण लॉंग व्हिडिओ करायला खूप वेळ लागतो. प्रत्येक क्लिप बघणं, कट करणं, व्हॉइस ओव्हर करणं, त्याला म्युझिक ॲड करणं, यातच बराच वेळ निघून जातो. तरीही मी सतत प्रयत्न करत असते की तुम्हाला चांगला कंटेंट पाहायला मिळावा. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला जे प्रेम देतायत, सपोर्ट करतायत ना, त्यामुळे अजून जास्त मोटिवेशन मिळतं. म्हणून आता मी प्रयत्न करणार आहे की आठवड्यातून किमान 2 लॉंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. थोडा उशीर झाला तरी तुमच्या प्रेमामुळेच पुन्हा नवीन उत्साहाने काम करावं असं वाटतं. त्यासाठी ना मनापासून धन्यवाद. तर खूप दिवसापासून आमच्या गॅलरीचं काम बाकी होतं. पावसाळा आला की सगळीकडे पाणी व्हायचं, सामान खराब व्हायचं आणि बाळ लहान असल्यामुळे ना जास्त काळजी वाटायची. त्यामुळे गॅलरी पुढे वाढवायची होती, ग्रिलला पत्रा लावायचा होता, असा विचार ना खूप दिवसापासून चालू होता. पण तुम्हाला माहितीच आहे, घरात एखादं काम काढलं की त्याचबरोबर आपल्या घरातली 10 कामेही निघतातच. त्यामुळे ग्रिलचं काम सतत पुढे ढकललं जात होतं. शेवटी काम सुरू झालं आणि घरातलं रुटीन पूर्णच बदलून गेलं. सतत धूळ, माती, सामान इकडून तिकडे आणि पुन्हा साफसफाई. आमचं 1 BHK घर असल्यामुळे ना सगळं मॅनेज करणं थोडं अवघड जात होतं. सगळ्यात आधी बाल्कनी रिकामी केली. आधी आम्ही ना सेफ्टीसाठी ग्रीन नेट लावलं होतं, कारण राजबीरना सतत काही ना काही खाली फेकत असतो. त्यामुळे ते नेट काढणं हा पहिला टप्पा होता. आता ग्रिलचंच काम करणारे भाऊ आले, त्यांनी एका बाजूचं नेट काढायला सुरुवात केली आणि बाकीचं नेट मी आणि आमच्या शेटने दोघांनी मिळून काढलं. खरं सांगू, एवढे दिवस लावलेलं सगळं काढताना थोडं वेगळंच वाटत होतं, पण नवीन आणि चांगल्या बदलासाठी जुन्या गोष्टी सोडाव्याच लागतात. त्यानंतर ग्रिल वर चढवायचं काम सुरू झालं, तेव्हा ते भावना खालून एवढी मोठी ग्रिल वरती ओढत होते ना, तेव्हा माझा अक्षरशः धडपड वाढली होती. कारण खाली बघितलं तर भीती वाटत होती, पण त्यांना या कामाचा भरपूर अनुभव होता आणि आमचं घर 2nd फ्लोअरला असल्यामुळे ना त्यांना हे काम करायला खूप सोपं पडलं. आणि हळूहळू सगळी ग्रिल वरती घेतली. त्यांनी फिटिंग इतकं छान केलं होतं ना, काम पूर्ण झाल्यावर कुठं त्यांनी जॉईन केलं ते सुद्धा लक्षात येत नव्हतं. ग्रिलचं काम पूर्ण झाल्यावर त्यांनी पत्र बसवायला सुरुवात केली आणि इथूनच खरं तर आमच्या ड्रीम बाल्कनीचा आकार दिसायला लागला.
प्रत्येक छोट्या बदल्यानंतर आम्ही ना पुन्हा बाहेर येऊन बघत होतो, कारण ज्या गोष्टी इतके दिवस वाट बघितली होती ना ती आता प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसत होती. तुम्हाला कदाचित हे काम छोटं वाटेल मंडळी, पण यामागे ना खूप दिवसापासूनची मेहनत, प्लॅनिंग आणि खर्च आहे. काम सुरू झाल्यापासून घरात ना सतत धूळ, माती आणि कितीतरी वेळा साफसफाई केली याची तर मोजणीच सोडा. पण जेव्हा फायनल लुक दिसला ना तेव्हा सगळी मेहनत वसूल झाली असं वाटत होतं. आता पावसाळ्यात पाण्याची काळजी नाही, सामान सुरक्षित आहे आणि बाल्कनी पण खूप जास्त सेफ झालेली आहे. आणि मंडळी, या कामाचं मी ना काही रील्स व्हिडिओ अपलोड केलेले यूट्यूबवर आणि शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले. तर त्यावर तुम्ही सगळ्यांनी जितकं प्रेम दिलंय ना, खरंच एवढं छान रिस्पॉन्स मिळेल असं मला वाटलं नव्हतं. मला ना मंडळी सगळ्यात जास्त तुमच्या कमेंट्स असो किंवा तुम्ही मला जेव्हा इंस्टाग्राममध्ये डीएममध्ये जे रील्सला डिपेंडिंग जे काही मेसेज करतात ना, त्या मेसेज असो किंवा कमेंट्स असो मला ना वाचायला भरपूर आवडतं. मी जेव्हा त्या भाऊंना चहा देत होती ना, त्या क्लिपवर खूप छान कमेंट आली की एका भाऊने लिहिलं होतं चहा खूप छान झालेला दिसतोय, तर दुसऱ्या एका भाऊने लिहिलं होतं की घराचं काम चालू असताना तिथे घेतलेला चहा आणि त्याची मजा काही वेगळीच असते. तर काही कमेंट्स अशा होत्या की ताई खरंच काम सुरू झालं ना तर धूळ, माती आणि याचा त्रास खूप होतो. मी सुद्धा यावर्षी माझ्या घराला ग्रिल बसवली आणि पत्रे लावून घेतले. माझा 7वा माळा असल्यामुळे ना काम करणाऱ्या लोकांना खूप त्रास झाला. ही कमेंट वाचून मला असं वाटलं की खरंच प्रत्येक घराची परिस्थिती ही वेगळीच असते. आमचं काम 2nd फ्लोअरला होतं म्हणून त्यांना थोडं सोपं पडलं, पण वरच्या मजल्यावर अशा प्रकारची कामं करणं किती अवघड असेल याची कल्पनाच नाही. खरं सांगायचं तर काम पूर्ण झाल्यावर फक्त घर सुंदर दिसत नाही, तर त्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची मेहनत असते. त्यामुळे सगळ्या भाऊंचं मनापासून कौतुक वाटतं. आणि हो, बऱ्याच जणांनी मला ना ह्या कामाबद्दल प्रश्न विचारले होते की ताई तुम्हाला किती खर्च आला, किती दिवस लागले आणि नक्की कोणकोणती तुम्ही कामं केली. तर मंडळी, या पूर्ण कामासाठी ना जवळपास 40,000 रुपये खर्च आला आणि त्यामध्ये ना हॉल, बेडरूम, किचनचं ग्रिलचं काम आणि सेफ्टी डोअरही समावेश आहे. काम पूर्ण व्हायला काही दिवस गेले, पण मध्ये धूळ, माती, साफसफाई आणि घरचं रुटीन सगळं सांभाळावं लागलं. पण आता जेव्हा फायनल रिझल्ट बघतो ना तेव्हा वाटतं प्रत्येक कष्टाचं चीज झालं. तर मंडळी, अशा प्रकारे आमच्या बाल्कनीचं पूर्ण काम झालं. खरं सांगू, हे फक्त ग्रिलचं आणि पत्र्याचं काम नाही आहे, तर आमच्या घरासाठी घेतलेलं आणखीन एक छोटंसं पाऊल आहे. 1 BHK असलं तरी हळूहळू आमचं घर आमच्या मनासारखं बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण होताना जो आनंद मिळतो ना तो काहीसा वेगळाच असतो. तुम्ही ह्या पूर्ण प्रवासात आम्हाला जे प्रेम दिलं, कमेंट केल्या आणि सपोर्ट केला ना त्यासाठी मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनेलला नवीन असेल, अजूनपर्यंत मला सबस्क्राईब केलं नसेल ना तेवढं मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच सांगा, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. आणि तुम्ही सगळ्यांनी जे काय माझे शॉर्ट्स व्हिडिओ असो किंवा रील्सवर खूप सारं प्रेम देत आहे ना ते पण खरंच खूप छान वाटतं. तर गाईज, असंच प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.